परभणी जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे। गोदाकाठच्या 17 गावांचा संपर्क तुटलेला आहे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावाला पुराचा अजूनही वेढा आहे। गावांमधील परिस्थितीचा आढावा ग्रामस्थांशी संवाद साधलाय पंकज क्षीरसागर यांनी। गोदावरीला पूर आलेला हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी ही पूर परिस्थिती जी आहे ती कायम आहे। गंगाखेड तालुक्यातील खळी या गावामध्ये मी आहे आणि या गावाला मागच्या 3 दिवसापासून पुराच्या पाण्याने वेढलेले आपण बघू शकतो। हे सर्व गावकरी जे आहेत ते या गावामध्ये अडकलेले आहेत। प्रशासनानं बोटीद्वारे आता आरोग्य मदत या गावात पोहोचवलेली आहे। नेमकी काय परिस्थिती होती मामा या 3 दिवसामध्ये? सर्वत्र पाणीच पाणी होतं। पाणी तर होतं ना सर, फक्त शेताला जाणाऱ्यांना अडचणी, गावातल्या लोकांना काही अडचणी नाहीत। गावात काही अडचणी नाहीत, कुणाच्या काय घरादारात गेलं नाही पाणी, कुठे गेलं नाही। फक्त शेत माता सगळ्याचीच गेली। फक्त पुलाची आम्हाला मान्यता द्यावा या उचलून एवढंच करायचं। किती नुकसान आहे? सगळं नुकसान मग आता एकही शेतकरी नाही राहिलेला। 3-4 एकरचे नुकसान आहे शेतीचं। पूर्ण कापूस गेला, काहीच राहिलं नाही। जमिनीचे 5 एकर, त्याच्यामधून 4 एकर पाण्याखाली गेली, फक्त 1 एकर राहिले। कुठपर्यंत आलं पाणी गोदावरीचं? गोदा पूर्ण शेतीतच गेलेले, टाकळीच्या शिवारात पाणी गेलेले। हे तर 4-5 एकर जमीन आहे। काय म्हणले? ह्या वड्यानं टाकळीपर्यंत पाणी गेले ह्या नदीच्या काठच्या। किती हेक्टरचं क्षेत्र असेल गावातलं? किती गेलं? गावातला 4-5 हेक्टर असेल कमीत कमी या नाल्याच्या। सगळं पाण्याखाली, समजा पाण्याखाली गेलं। एक खळीचाच हा प्रश्न नाही तर इथून पुढे 3-4 गावं जे आहेत ते जोडणार। त्यामुळं शेती पिकांचं तर मोठं नुकसान झालंय, मात्र हे पूल जो आहे तो पूल करून देण्याची मागणी गावकरी करत आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, खळी। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा एबीपी माझा।